राम राम सा मंडळी, आज आपण बनवतोय घरच्या घट्ट दह्यापासून खमंग अशी दह्याची कढी पकोडा। सर्वात आधी मी घरी बनवलेलं दही छान असं घट्ट दही घेतलेलं आहे। त्या दह्यात 1 वाटी बेसन घालून घेतलेलं आहे। छान एक जीव होईपर्यंत फेटून घेतलं। आता गॅसवर एक पातेलं ठेवून थोडंसं तेल घालूया। तेल तापलं की त्यात जिरे, मोहरी, भरपूर कढीपत्ता आणि खमंग लसणाची फोडणी घालून देशी पद्धतीची फोडणी तयार करून घेऊया। आता या फोडणीत हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे। त्यात आपण आता दही आणि बेसनाचं मिश्रण टाकून घेणार आहोत। गॅस मध्यम आचेवर ठेवायचं, सतत ढवळत राहायचं आणि नाहीतर कढी फाटू शकते। यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, आवडीनुसार अगदी चिमूटभर साखर घालायची आहे। कढीला छान उकळी येऊ द्यायची आणि जास्त उकळायची नाही। उकळी आली की भरपूर हिरवीगार कोथिंबीर घालून आपली कढी तयार आहे। तयार कढीमध्ये आता आपण भजे सोडून घेणार आहोत आणि तयार आहे आपली देशी खमंग कढी। दह्याची कढी पकोडा भात असो किंवा चपाती दोन्ही बरोबर एकदम भारी